नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न साकार करणं अधिक सोपं होणार आहे. कारण वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि 72,000 पासून ते 1,71,000 पर्यंत विद्यावेतन सुद्धा देणार आहे. ही संपूर्ण योजना नेमकी काय आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं ही नेमकी योजना काय आहे, एमपीएससी ग्रुप बी अँड ग्रुप सी, एमपीएससी राजपत्रित तसेच म्हणजेच राज्यसेवा, एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि यूपीएससी या परीक्षांसाठी नेमकी पात्रता काय आहे, प्रशिक्षण कालावधी किती असणार आहे आणि विद्यावेतन किती मिळणार आहे, ही सगळी माहिती, त्याच पद्धतीने कागदपत्र कुठली लागणार आहेत आणि अर्ज कुठे करायचा आहे, संपूर्ण माहिती घेऊया. वनआरटीच्या वेबसाईटला गेल्यानंतर अर्थात वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या वेबसाईटला गेल्यावरती अशा पद्धतीचं पहिलं पेज तुम्हाला ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही सूचना फलकमध्ये गेलात की तुम्हाला ह्या संपूर्ण योजनांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण बघूया, याची माहिती आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये घेतली होती. एक धावता आढावा पुन्हा एकदा घेऊया या योजनेचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि गट क परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 करता. आता हे एक परिपत्रक जे आहे ते वनआरटीचं 8 जूनला आलेलं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी भटक्या जमाती व विमुक्त जाती अर्थात हे लक्षात घ्या, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे लक्षात घ्या. मग ही योजना जी आहे ही 6 महिने कालावधी या योजनेचा असणार आहे. विद्यावेतन तुम्हाला 10,000 रुपये प्रतिमाह मिळणार आहे आणि वन टाइम आकस्मिक निधी तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहे. आता 10,000 रुपये महिना म्हटलं तर 6 महिन्याचे होतात 60,000 रुपये आणि वन टाइम तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. वन टाइम तुम्हाला 12,000 रुपये आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 6 महिन्यामध्ये 72,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचं आहे. यासाठी तुम्हाला 75% उपस्थिती अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. व्हीजेए आणि एनटी प्रवर्गातील तो विद्यार्थी असला पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याची अंतिम निवड ही छाननी परीक्षेद्वारे म्हणजे एक सीईटी परीक्षा घेण्यात येईल आणि त्याद्वारे तुमची निवड होईल. अर्ज कुठे करायचा आहे तर वनआरटीच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर एमपीएससी ग्रुप बी अँड ग्रुप सी एक्झामिनेशन या ठिकाणी तुम्हाला जाऊन हा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 जून 2026. आता ही दुसरी पुढची एक्झाम आहे, तिचं नाव आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा 2026-27 परीक्षा, म्हणजे ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो. या राज्यसेवेचे हे परिपत्रक आहे. आता या ठिकाणी पुन्हा तीच माहिती दिलेली आहे. व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि एनटीबी या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी आहे 11 महिने. दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि वन टाइम म्हणजे आकस्मिक निधी तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहे. आता 11 महिन्याचे होतात 1,10,000 रुपये आणि आकस्मिक निधी आहे 12,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 1,22,000 रुपये जो आहे तो स्टायपेंड तुम्हाला इथे मिळतो. 11 महिन्याची योजना आहे आणि 75% उपस्थिती अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या प्रशिक्षणासाठी. हे प्रशिक्षणासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी हा व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या प्रवर्गातला असला पाहिजे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र आहेत. म्हणजे त्यांची आता डिग्री चालू आहे, लास्ट इयरला आहेत, ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र आहे, हे लक्षात घ्या. आता प्रशिक्षणासाठी तुमची अंतिम निवड जी आहे ती चाळणी परीक्षे मार्फत म्हणजे सीईटी मार्फत होईल. आता सीईटीची परीक्षा कशी असणार आहे तर सीईटीची परीक्षा ज्या पद्धतीनं आपली नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा असते त्याच पद्धतीने ही परीक्षा असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थ्याचं जे वय आहे ते किमान 21 वर्ष व कमाल 43 वर्ष असणं आवश्यक आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा असणार आहे. आता प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे तर सदर प्रशिक्षण 11 महिन्यांचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे आहे. प्रशिक्षण कसं आहे, अनिवासी आहे, लक्षात घ्या. म्हणजेच राहण्याची व्यवस्था तुम्हाला करायची आहे, बाकी स्टायपेंड वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात असणार आहे. आता हे आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. व्हीजेएला 40%, एनटीबी 22.50%, एनटीसी 22.50%, एनटीडी 15% असं 100% आरक्षण आहे. महिलांना 30% आरक्षण आहे. दिव्यांगांना 5% आणि अनाथांना 1% आरक्षण असणार आहे. आता अर्ज करण्यासाठी कागदपत्र आधार कार्ड लागेल, जातीचं प्रमाणपत्र लागेल, व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र लागणार आहे.
दिव्यांग असल्यास तो दाखला, अनाथ असल्यास तो दाखला. आता अर्ज कुठे करायचा आहे तर वनआरटीच्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. नोटीस बोर्डला गेल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईन एक्झामिनेशन 2026-27 याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज करण्याची तारीख आहे तुमची 25/6/2026 पर्यंत, हे लक्षात घ्या. आता बाकी काही बेसिक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अर्ज भरताना काहीही टेक्निकल अडचण आली तर 78 87 88 20 26 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. आता पुढचं आहे तुमचं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा, ज्याला आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो, त्याची ही माहिती आहे, लक्षात घ्या. आता महाराष्ट्र राज्यातील अर्थात VJA, NTB, NTC, NTD प्रवर्गातील नॉन क्रिमिनल असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम आहे. आता हा जो कालावधी आहे हा कालावधी 11 महिन्यांचा आहे. विद्यावेतन तुम्हाला 10,000 रुपये दर महिना, म्हणजेच 1,10,000 रुपये तुम्हाला 11 महिन्यांचे होतात आणि वन टाइम 12,000 रुपये, असे टोटल तुम्हाला 1,22,000 रुपये विद्यावेतन जे आहे ते संपूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये मिळणार आहे. यासाठी 75% हजेरी आवश्यक आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा, तो VJA आणि NT म्हणजेच VJA, NTB, NTC, NTD या प्रवर्गातला असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी तुम्हाला तुमचं BE कंप्लीट असणं आवश्यक आहे किंवा BTech तुमचं असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी पात्र असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे म्हणजे CET एक्झामच्या मार्फत तुमची निवड होईल. आणि बाकी सगळ्या सूचना ज्या आहेत ते वनआरटीच्या वेबसाईटला उपलब्ध असतील. आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे, MPSC जी परीक्षा घेते त्याच धर्तीवरती हे प्रशिक्षण असणार आहे. तो सगळा सिलेबस या ठिकाणी कव्हर केलेला असेल, हे लक्षात घ्या. त्यामध्ये मग पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत हे सगळं कव्हर असेल. 11 महिन्यांचं प्रशिक्षण असेल, ऑफलाईन प्रशिक्षण असेल आणि अनिवासी प्रशिक्षण असणार आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, अभियांत्रिकी पदवीची गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र, त्याच पद्धतीने अनाथ असाल किंवा दिव्यांग असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल. अर्ज कुठे करायचा आहे तर तोच www.1rt.in या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2026-27 वर जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 25 जून 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आता पुढे बघा, आता हे आहे तुमचं UPSCचं. आता UPSC संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2026-27 परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील. आता महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील विद्यार्थ्यांना वनआरटी मार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSC नागरी सेवा परीक्षा 26-27 पूर्व परीक्षा या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता प्रशिक्षणाचा कालावधी आहे 11 महिने. विद्यावेतन आहेत महिन्याला 13,000 रुपये, त्यासाठी 75% हजेरी आवश्यक आहे. आकस्मिक निधी 18,000 रुपये आणि प्रवास खर्च तुमचं जर दिल्लीला प्रशिक्षण असेल तर 10,000 रुपये प्रवास खर्च. आता टोटल जर आपण केलं तर तुम्हाला पूर्ण 11 महिन्याच्या कालावधीमध्ये 1,71,000 रुपये एवढा स्टायपेंड तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. मग योजनेच्या पात्रता काय आहे? विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो VJ NT या प्रवर्गातला असला पाहिजे, त्याच्याकडे नॉन क्रिमिनल असलं पाहिजे, विद्यार्थ्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात. यापूर्वी वनआरटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. प्रशिक्षणासाठी तुमची निवड ही CET मार्फत होणार आहे. विद्यार्थ्यांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 26-27 पूर्व परीक्षा या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. ज्या पद्धतीची UPSC ची प्रिलिम असते त्याच पद्धतीने तुमची चाळणी परीक्षा असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या मेरिटच्या अनुसार तुमचं सिलेक्शन होईल आणि तुमचं वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 35 असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. दिव्यांगांसाठी 45 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आता हा अर्ज जो आहे त्याचं स्वरूप म्हणजे याचं प्रशिक्षण नेमकं कसं असणार आहे तर प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे ते 11 महिन्यांचं प्रशिक्षण असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. जो UPSCचा अभ्यास आहे त्या पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी असणार आहे. प्रशिक्षण हे अनिवासी असणार आहे आणि ऑफलाईन स्वरूपाचं असणार आहे. आता अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड, त्याच पद्धतीने तुमचं पदवीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, दिव्यांग आणि अनाथ असेल तर त्याबाबतचा दाखला लागणार आहे. अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज वनआरटीच्या वेबसाईटला नोटीस बोर्डला तुम्ही गेल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर UPSC प्रिलिमिनरी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2026-27 ट्रेनिंग यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते व्यवस्थित स्वसाक्षांकित करून तुम्हाला तिथे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 25 जून 2026 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अशा पद्धतीनं
UPSC आणि MPSC परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी शासनाची खूप चांगली योजना आहे. या योजनेचा अवश्य लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मदत तुमच्या करिअरमध्ये ह्या सगळ्या योजनांची होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा एक Google फॉर्म आहे आमच्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय. हा एक 2-3 ओळींचा फॉर्म आहे. हा फक्त भरून द्या, जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही टप्प्यावरती मदत लागली तर आमची टीम तुम्हाला पूर्ण मदत करेल, नवीन नवीन योजनांची माहिती देईल आणि ह्या परीक्षेसंदर्भात सुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तो प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. त्याही प्रश्नाचं उत्तर आमच्या टीमकडून तुम्हाला दिलं जाईल. शेवटी हा एक सामाजिक उपक्रम आहे. याचं भान ठेवून आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल हा प्रयत्न आम्ही सुद्धा या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 88-88-99-61-16 हा आपल्या इग्नाइट अकॅडमीचा नंबर आहे. या नंबरवर संपर्क करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकतात. अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी, नवीन नवीन सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी, नवीन नवीन परीक्षांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे जे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल पाहता हे सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.